नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत येणारा अभ्यासक्रमातील IKS इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजेच भारतीय शिक्षण प्रणाली हा विषय आपण इथे अभ्यासणार आहोत. भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये आपण कुठला घटक बघणार आहोत ते सर्वप्रथम आपण बघूया. आपल्याला प्राचीन काळामध्ये जनतेकडून काय मिळालेलं आहे अशा काही घडामोडींकडे थोडं आपण डोकावून बघू. आपण आपल्या चुका मान्य करू, कारण निसर्गाकडून जे दान मानवाला मिळालेलं आहे त्याचं जतन करणे, संवर्धन करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे ना. चालू युगातील मानवांनी स्वतःकरिता अधिक चांगले काय केले हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. संस्कृतीचे जतन आपण करतो आहोत, पण ही संस्कृती कशी आणि कोणी सुरू केली? प्राचीन संस्कृतीच्या सहकार्याशिवाय आपण चंद्रावर जाऊ शकलो असतो का? आपल्याकडे जे नवनवं तंत्रज्ञान आहे ते आपण पाहू शकलो असतो का? आपल्याकरिता प्राचीन लोकांनी म्हणजेच आपल्या पूर्वजांनी जे सर्वप्रथम धर्तीवर आले आणि ज्यांनी नवनवीन शोध लावले त्या लोकांनी अन्न, वस्त्र, निवारा याची सर्वात आधी तरतूद केली. ती कशी? तसेच शेती, सुतकाम, विणकाम, हत्यारांची निर्मिती, झोपड्या बनविणे इत्यादी जीवनावश्यक गोष्टींची निर्मितीचे कामे कशी केली हे आपण भारतीय शिक्षण प्रणाली या विषयाद्वारे समजून घेणार आहोत. जो आपल्या आजवरच्या उन्नतीचा इतिहास आहे तो आपणास माहीत असणे गरजेचं आहे. त्यांनी जंगलात कशी वस्ती केली, गाव शहरे कसे वाढत गेले आणि अवाढव्य राज्य आज कशी बनली, शहरे कशी वाढत गेले याबद्दलची परिपूर्ण माहिती IKS म्हणजेच भारतीय शिक्षण प्रणालीची सुरुवात या विषयापासून आपल्याला करायची आहे. आपल्या सभ्यतेची सुरुवात सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीने बनली. हडप्पा संस्कृती सर्वांच्या परिचयाची नसेल, पण कदाचित सर्वांनी हे नाव ऐकलेलं असावं. सर्वात सुरुवातीच्या इतिहासाप्रमाणे आधी आर्यांचे भारतात स्थलांतर झाले. त्यानंतर बौद्ध, जैन अशा वेगवेगळ्या धर्मांचा उदय झाला. त्यानंतर अलेक्झांडर दी ग्रेटचे भारतावर आक्रमण होऊन भारतात मौर्यसारख्या लोकांचे साम्राज्य स्थापित झाले. भारतीय संस्कृती ही सामाजिक रूढी आणि नवनवीन तंत्रज्ञानांचा वारसा चालवत आहे. 1947 पर्यंत भारतीय उपखंडाशी संबंधित व 1947 नंतर भारतीय प्रजासत्ताकांशी संबंधित तसेच वांशिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने उद्भवली आहे. भारतामधील अनेक प्रदेश असे आहेत की ज्या प्रदेशांप्रमाणे तेथील भाषा, धर्म, नृत्य, खानपान, पोशाख, वास्तुरचना, कला, परंपरा, चालीरीती ह्या सगळ्या काही बदलत जातात. प्रदेशाप्रमाणेच वेगवेगळ्या देशातही त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर भारतीय संस्कृती ही आपण बघितली. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत ते म्हणजे आपल्या याची सुरुवात ज्या वेळेसपासून झाली ते आहेच वेदाज. वेदांचे 4 प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. पहिलं ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वेद एकूण किती आहेत? 4 वेद आहेत. 4 वेदांमधला सगळ्यात पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा वेद आहे सामवेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा आहे अथर्ववेद. प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वोत्तम स्तोत्रांपैकी एक म्हणजे वैदिक साहित्य. वेदांनी भारतीय धर्मग्रंथांची रचना केली आहे. वैदिक धर्मांच्या कल्पना आणि प्रथा वेदांनी संहिताबद्ध केलेल्या आहेत. संहिताबद्ध करणे म्हणजे लिहून ठेवलेले आहेत आणि ते शास्त्रीय हिंदू धर्मांचा आधार देखील बनलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेदासचं सविस्तर वर्णन बघणार आहोत. धन्यवाद.